आहे का रे? महाराष्ट्र आहे का? ऋषिकेश मंगेश सोळकर, अनुश्री उमेश कारेकर, अनुश्री कारेकर आहे का? थोडासा स्वल्प विराम घेऊन आपण नवरत्न जीवन गौरव पुरस्कार तसंच आदर्श संस्था सत्कार याच्या काही भाग आपण थोडंसं पूर्ण करूया. आजच्या नाकारोज एक सच्चा कार्यकर्ता म्हणून त्यांनी सेवा केली. दैवज्ञ समाज घाटकोपर समाजवाणी मंडळ दैवज्ञ प्रकाश दैवज्ञ समाजाची उपक्रमाच्या देखील त्यांनी काम केलं. अशा या व्यासंगी आणि निरपेक्ष वृत्तीच्या ज्येष्ठ मार्गदर्शकात अत्यंत आदराने हा पुरस्कार प्रदान करताना आम्हाला आनंद होत आहे. मी त्यांच्या मानपत्राचं वाचन करतो. समस्त दैवज्ञ बांधवांची मातृसंस्था अखिल भारतीय दैवज्ञ समाजाची परिषद समाजातील उत्तुंग व्यक्तिमत्वांच्या उत्कृष्ट आणि निष्ठावंत कर्तृत्वाची दखल घेऊन त्यांचा यथोचित गौरव करण्याचा वारसा निरंतर जपत आली आहे. आपण समाजसेवेत समर्पित भावनेने केलेले अद्वितीय कार्य अभिमानास्पद व वंदनीय ठरले आहे. जीवनाच्या प्रवासात आपण प्राप्त केलेले अनेक सन्मान आणि पुरस्कार हे आपल्या उत्तुंग कर्तृत्वाची आणि निष्ठेची प्रत्यक्ष साक्ष देतात. आपल्या या ऋषितुल्य निस्वार्थ आणि महान सामाजिक कार्याचा आदरपूर्वक गौरव करत असताना मातृसंस्था आपला जीवन गौरव पुरस्कार सविनय समर्पित करत अत्यंत गौरवान्वित होत आहे. आपल्या या लौकिक कार्य आणि उच्च विचार भावी पिढ्यांसाठी सदैव दीपस्तंभासारखे प्रेरणादायी ठरतील असा विश्वास व्यक्त करतो. जोरदार टाळ्यांनी जीवन गौरव पुरस्कार विजेते विजय भास्कर महाजन यांना आपण त्याचा सत्कार करा. Till down, till down. Yes. Thank you. बाल कल्याण हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. प्रत्येक मुलाला दर्जेदार शिक्षण आणि उत्तम आरोग्याचा मूलभूत हक्क आहे असा त्यांचा ठाम विश्वास आहे. ग्रामीण भागातील शाळांच्या इमारतींची बांधकाम देखभाल हे कार्य राजेंद्र चापोले आणि त्यांच्या पत्नी शुभा चापोले अनेक वर्षांपासून अविरतपणे करत आहेत. तसेच बालहृदय शस्त्रक्रिया तसंच दिव्यांग शस्त्रक्रिया बालकांच्या कर्करोगावरील उपचारांसाठी देखील ते सातत्याने मदत करीत असतात. रोटरीच्या ध्येयाची निष्ठा राखत त्यांनी रोटरी फाउंडेशन मध्ये एक एंडोर्समेंट फंड स्थापन केला आहे. राजेंद्र चापोले शुभेच्छा. सादरीकरण करण्याची मिळाली. तसंच पद्मनगरी पॅथॉलॉजी लॅबोरेटरीचे प्रमुख म्हणून देखील त्यांनी काम केलेलं आहे. त्या संशोधक संचालक डॉक्टर पाल रेटे साहेब यांच्यासोबत 1 वर्ष काम करण्याची त्यांना संधी मिळाली. नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट कडून शॉर्ट टर्म सायंटिस्ट अवॉर्ड त्यांना मिळालेला आहे. तसंच कर्करोगाच्या क्षेत्रातील अग्रगण्य शास्त्रज्ञांसोबत काम करण्याची त्यांना संधी मिळाल्यासाठी
आहे असं समजतात. अमेरिकेतील टेक्सासमधील ह्युस्टनचे MD अँडरसन कॅन्सर सेंटरमध्ये देखील त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केलेलं आहे. जास्लोक हॉस्पिटलमध्ये देखील काम केलेलं आहे. परदेशामध्ये नेहमी ते लेक्चर देण्यासाठी जात असतात. याच्या ग म भ न या कादंबरीचं प्रकाशन करून त्यांनी श्री गणेशा केला आणि शहर आळसज्ञ अजून ते चालूच आहे त्यांचं. 5 दशकांपासून अधिक काळाच्या यशस्वी वाटचालीनंतर डिंपल पब्लिकेशन मराठी प्रकाशन क्षेत्रातील एक विश्वासार्ह दर्जेदार आणि प्रतिष्ठित नाव म्हणून ओळखलं जातं. नुकतंच त्यांनी अखिल भारतीय मराठी प्रकाशन 2026 मध्ये याच वर्षी त्यांना आदरणीय ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या सत्कार मानपत्र प्रदान करण्यात आला आहे. असे दत्तात्रय हरिश्चंद्र सैकवडेकर राम मरेकर राष्ट्रीय मिस्टर इंडिया स्पर्धेत 75 ते 80 किलो वजन गटातील भारतातील पहिल्या 10 सर्वोत्तम खेळाडूंमध्ये स्थान मिळवणाऱ्या रत्नागिरीच्या इतिहासातील हे पहिले खेळाडू ठरले आहेत. क्रिकेट खेळाच्या मध्यवर्ती RK फिटनेस अँड हेल्थ क्लबच्या माध्यमातून तरुण महिला आणि नागरिकांना उत्तम असं शारीरिक व मानसिक आरोग्याचे धडे देणारे आणि त्यांचे मार्गदर्शक आता मिस्टर वर्ल्ड या आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या सुवर्ण पदकाला गवसणी घालण्यासाठी सज्ज झालेले आपले लाडके खेळाडू राजकुमार कारेकर. खूप अभिनंदन. यानंतरच्या नवरत्न अजित पितळे यांच्या सौभाग्यवती आपण देखील सक्की पाहिजे नमस्कार. लहान मला अध्यक्ष खरं म्हणजे हा अध्यक्ष सोहळा आहे हा मुलांचं कौतुक करण्यासाठी आहे आणि त्याच्यासाठी फारसं बोलणार नाही आहे. एकच सांगतो की आपल्याला आज हॉल कमी पडतो हे अमेरिकेच्या कामाला केलेची फरक पावती असं मी समजतो. खरं तर हे खूप प्रौढ आहे. हे आज मी इथे आलेला लांबून रत्नागिरीहून नाशिक गावातून हे समाजा प्रेमापासून तुम्ही आलेला सर्वांनी तुमचं धन्यवाद. तुमच्याशिवाय आमचा समाजच चालत नाही. आज मुलांचं कौतुक आहे. मला वाटतं बरीच मुलं अशी असतील की पहिल्यांदा त्यांना कौतुक होत आहे आणि तो सुद्धा समाजातर्फे होत आहे. त्याच्याबरोबर नवरत्न समाजाची श्रेष्ठ वेष्ट चार्टर्ड अकाउंटंट असो, बिल्डर असो,
आणि समाजसेवक त्यांचाही सत्कार होत आहे हे सुद्धा आपल्या समाजाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे. मुलांना तुम्हाला एकच सांगू शकतो, आयुष्यात पुढे येत असेल तर नानांचा आदर्श धरा. नानांनी शिक्षणाला फार महत्त्व दिलेले आहे. आई वडिलांचा विश्वास मिळवा, आई वडिलांना पूज्य माना. देवाची पूजा नाही केली तर चालेल, पण आई वडिलांची पूजा करा. तुम्ही डिटर्मिनेशन, डेडिकेशन, डिवोशन हे तुम्ही सगळं एकत्र अभ्यास केलं तर तुम्हाला अचिव्हमेंट तुमच्या हातात जवळ आहे. मला 2 तास बोलायला धन्यवाद. नानाच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. मला 2 धन्यवाद. थँक्यू.